सलामीची जोडी ऋतिक क्लास क्लास ऋतिकचा मात्र जबरदस्त कमबॅक करत असताना विनोद अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. खास करून एवढी संघासाठी किंवा बालचिन संघासाठी अनेक सिंगल धाव सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे तीन गडी 5 धावा आणि पर इनिंग साठी 1 संघाच्या मागणीसाठी आणि प्रत्येक संघाच्या संघनायकासाठी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अनेकदा आपण परिवर्तन पाहत असतो. त्याच्यामुळे आता मात्र थोडासा बदल विरेंजपूर यवी संघाचे संघनायक घाटाल करत असताना कारण समोर आहे राहुल बजाज या काय जबरदस्त मात्र बाउन्स बॅक करत असताना या ठिकाणी विनोद कुलात पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्याच्या अगेन्स्ट, परंतु त्याच्यानंतर बिनगडीबाद 6 धाबा. पहिल्या षटकात खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला उद्घाटनी सामना. ओहो पहिल्या षटकामध्ये जरूर विकेटचं कॉलम विनोद कुलाचं खाली राहिले, परंतु इकॉनॉमिकल स्पेल त्याचा मात्र आपण आणखी पाहतो. स्पेलमधील पहिलं षटक त्यांनी मात्र हाताला आणि एक चांगली पायाभरणी रचून दिली. डाबातील दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात मनोजचा आपण विचार केला तर जे आपण टेनिस बॉल आमने लोणार प्रीमियर लीग जी आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून जबरदस्त कामगिरी याची मात्र पाहायला मिळाली आणि नाहीये बॅट आणि चेंडूचा कुठला संपर्क नाहीये, परंतु थर्ड मॅनला छत्रछाया असलेल्या कारणानं एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली लेग बॅटच्या स्वरूपात. एक धाव मात्र या ठिकाणी अभ्यंतरपणे आपण ऍड करूया आणि संघाची धावसंख्या मात्र सिंगलच्या वतीनं पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. राहुलने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, एकही प्रॉपरली कनेक्शन त्याला करता आला नाही. एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि ऋतिकचा विचार केला तर आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेस केले, एक चौकार एक सिंगल. 5 धावसंख्येवरती तो खेळतोय. हो 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 हो.
केला जातो आणि 2 धावा सहजपणे पूर्ण. सहजपणे 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी या संघाची धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. पाईक महत्वाची सूचना आहे की 7 षटकामध्ये फक्त एकच गोलंदाज ऍक्शन डिप्ले पाण्याच्या सरी सुद्धा आता मात्र या ठिकाणी हलवू पाहताना पाहायला मिळतात. पुन्हा या ठिकाणी पाहू शकाल जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय धनेशीलवर कुक्ष संघाने स्वीकारला आणि आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया आपण चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोज पुन्हा एकदा हो पुन्हा बाहेर झेल होता आणि हा देखील षटक जर आपण पाहिलं यानंतर इनकेसफोर्ट खांडेबल विपक्ष रोष लेग फॉर्मॅटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे अनुभवतो. हो सोळा धावा पहिल्या षटकामध्ये खुलातने खर्च केला होता 6. हो पुन्हा पुन्हा या ठिकाणी दोन षटकांचा खेळ संपन्न. आय थिंक 8 पूर्णांक पहिल्या षटकामध्ये पहिल्या विकेटचं पतन आणि 1 डाऊनला आता मात्र या ठिकाणी भाऊ शेलारला आपण पाहतो. भावेश शेलार जबरदस्त मात्र हा देखील खेळाडू आहे. मागील 3-4 वर्षांचा आपण त्याचा जर खेळ पाहिला तर चांगल्या प्रमाणे पिसे गावासाठी त्यांनी साकार कामगिरी केली. धाबा त्यांनी खर्च केला होता. राहुलला मात्र या ठिकाणी काय डॉट बॉलर सुरुवात या षटकाला देखील चुकीची लाईन निवड. चार धावा इथे मात्र जोडला गेला.
तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू. एकवीस. पुढचा बॉल विनोद खुला. वाट बोला ना. नाही नाही याच फटक्यांसाठी राहुल हे पहा पूर्ण षटकांचा खेळ संपवणं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 ला 1 गणेश इलेव्हन कोटसे आणि चौथ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज जय शेलार फ्रॉम पीसे. सामना करील भाऊ शेलार. तोही पीसे गावाला बिलॉंग करतोय परंतु पहिल्याच चेंडूवरती चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. जयचं स्वागत केलं षटकारानं. वॉट शॉट. काय सुरुवात केली. पहिला चेंडू फेस करतो चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भाऊ आणि त्याने चेंडूला दाखवला आसमान. आसमान तर पूर्णपणे साफ सुथरा आहे परंतु या ठिकाणी गोलंदाजाला घाम फोडला पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त सुरुवात आहे षटकाची. हो इथे मात्र पाहू शकाल पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र प्रॉपरली आला नाही आणि त्याच्यामुळे आता सिंगल वरती त्याला मात्र समाधानी या ठिकाणी राहावं लागेल. आणि या सिंगलच्या मुदतीनं 34 धाबा फलक्यावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सेवन स्टार मेंबर मिस्टर लखन पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 34 लॉस ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा पोल अँड सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क सिक्सर. दुसरा बिगी राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि राहुलचे बॅटिंग आता मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एन्जॉय करत असताना विचार आडी कारण त्यांच्यावरती पूर्णपणे नजरा आहेत. किती सीमारेषा लॉंग असू द्या ती सीमारेषा ओलांडण्याची ताकद या बॅटरीकडे आहे आणि तो सिद्ध करत असताना हो आता मात्र पुढे शफल झाला होता आणि पुन्हा या ठिकाणी ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू सरळ एस्टांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. हे दृश्य तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. परंतु स्थिती चांगली आपण म्हणू शकतो. गणेश इलेव्हन कुच्छ संघाची 40 धाबा फलक्यावरती एकच विकेट आतापर्यंत या संघाने गमावलेला आहे. ही त्यांची जमीची बाजू
हो आता मात्र पाहू शकेल स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर आणि त्यामुळे पाहतो की पंचाचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त चेंडू मात्र या ठिकाणी झेल आता मात्र हाताला लावावा लागेल. 41 धावा फलक्यावरती. हो इथे फटका फसला हवेत क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी डाऊन दी बॉल पोहोचले होते परंतु या ठिकाणी त्यांच्या आबाकाच्या बाहेर आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी बॅटिंग सध्या आपण पाहतोय राहुलची. आय थिंक डॉट पर्सेंटेज सुद्धा जास्त आहेत परंतु मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आतापर्यंत 13 चेंडू त्याने फेस केले आणि 13 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 22 धाबा पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समाविष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो इथे मात्र पाहू शकेल या ठिकाणी चेंडूवरून जी नजर जी होती ती मात्र थोडीशी हटली गेली आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क करता आला नाहीये आणि जयचा देखील या ठिकाणी जो एका षटकाचा स्पेल होता तो मात्र संपूर्ण झालाय. मागणा स्पेल आपण म्हणू शकतो कारण या षटकामध्ये आतापर्यंत आपण जयचा विचार केला तर तब्बल 18 धाबा त्याने खर्च केला. त्यामध्ये 2 षटकार पाहिले आपण, एक चौकार पाहिला, एक सिंगल रन्स, एक व्हाईट बॉल आणि अशा देखील अशा रीतीने पाहू शकाल 4 षटकांचा केली ते संपूर्ण आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 लॉस ऑफ 1 विकेट. 45 धावा फलक्यावरती. चला नाणेफेकीसाठी इनके स्पोर्ट खांडवल आणि रोशन स्पोर्ट मुठवल या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. व्यासपीठाच्या अगदी समोर टॉस केला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघ मालक आय थिंक 8 संघ आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आज 4 संघ असतील, उद्या देखील 4 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण पाहतोय आणि स्पर्धेसाठी कैलास पाटील, रामकृष्ण काकडे यांची अपाट मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. डावातील 5वं षटक गोलंदाज निखिल जाधवच्या हातामध्ये चेंडू आता मात्र घाटानं सोपवलाय आणि पाहूया की निखिल कशा प्रमाणे मात्र या ठिकाणी कामगिरी करेल फ्रॉम खानवल. अनेकदा आपण खांडवल गावासाठी सुद्धा अनेक चांगला खेळ जे अनुमान खांडवल बस संघाच्या वतीने खेळताना आपण निखिलला पाहिलाय परंतु आज वीरेन स्पोर्ट हेवी संघाच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहूया कशा प्रमाणे तो खेळ साकारणार. पहिलाच बॉल फिंगर रोल केलाय. हो 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 लाऊड अपील क्वाड बँड साठी पंचांना प्रश्न विचारला जातोय हाऊस दॅट परंतु पंच सहमत नाहीयेत. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी निखिल जाधवच्या वतीने पाहायला मिळाली. पंच रमेश म्हात्रे सर आणि पंच निरंजन सावंत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र ऑफिशियल पंचाने टीव्ही पंचांची या ठिकाणी मदत घेतलेली आहे की चेंडू आणि बॅटमध्ये कुठला स्पर्श आहे का, संपर्क आहे का हे आता मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. आणि या ठिकाणी आता मात्र पाहू शकाल ऑफिशियल पंचांनी बॅटरला बाद घोषित केलाय. बॅट आणि चेंडू मध्ये आय थिंक थोडासा संपर्क मात्र पाहायला मिळतोय आणि इष्टांच्या पाठीमागे विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. लो झेल अगदी जमिनी लगत तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कार्य केलंय आणि भाऊचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. जरूर षटकाराने त्याला आपल्या डावाला सुरुवात केली होती परंतु जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाही. फक्त 7 धाबांचा आपल्या संघाला तो योगदान देऊ शकला आणि गणेश 11 कुकच्या संघाला लागणारा हा दुसरा धक्का. न्यू बॅटर मिस्टर जाधव
पहिलाच बॉल निखिल जाधवनं मात्र या ठिकाणी हाताला आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि बॅटर सुद्धा आता मात्र नवीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मिस्टर निखिल फ्रॉम आमनेपाडा. 2 धक्के आतापर्यंत धडेशिलो कुक्षी संघाला लागलेले आहेत. हो पुन्हा मात्र ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे पंचांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. पहिला देखील चेंडू आपण जर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर होता आणि कुठेतरी भाऊनं चुकी केली असंच म्हणावं लागेल, कारण त्याने चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता आणि हलकीशी कडा मात्र पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे त्याला मैदान सोडणं भाग पडलं. पुढचा बॉल उर्दू विकेट मारा करतोय. ओहो बॅटची लिडिंग एज आणि एसटी रक्षकापासून थोडंसं पुढे चेंडू लँडिंग झालं. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर तिथे देखील काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. अखेर निखिलनं सुद्धा एका धाबीने आपला अकाउंट मात्र ओपन केलाय. हे पहा ओ हो राहुलची विकेट आय थिंक लगभग धोक्यातच होती, परंतु नशीब. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 47 धाबा. 5वा षटक प्रगती पथावरती सुरू आहे आणि 1 मॅन आर्मी राहुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 22 धावसंख्येवरती तो आता खेळतोय. 14 चेंडू तरी फेस केले. आता मात्र जरूर त्याला स्ट्राईक रेटमध्ये पुन्हा मात्र बदल करावा लागेल, परंतु सातत्याने त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजाचा एक प्लॅन तयार केला की अपस्टमच्या बाहेर चेंडू ठेवायचा आहे, परंतु एवढंही ठेवू नका की एक्स्ट्रा धाव तुम्हाला खर्च करायला लागतील आणि ते एक्स्ट्रा धाव निखिलच्या भात्यातून पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र ऍड केली जाणार. 48 धावा. पुढचा बॉल फुल टॉस आणि इथे मात्र ही लेथ मिस केली असंच म्हणावं लागेल. जसे आपण एखादी लोकल ट्रेन एखादा प्लॅटफॉर्मवरती मिस करतोय तशी ही लेन मात्र राहुलनं मिस केली, कारण लिलिया चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित होता धडेशिलो कुक्षी संघाला, परंतु कुठेतरी मानसिकतेमध्ये थोडंसं मात्र बदल करावा लागेल, कारण बदल ही काळाची गरज आहे. डॉट बॉलनं इथे मात्र चेंडूची समाप्ती. पुन्हा ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि पुन्हा पंचांनी दोन्ही समांतर. म्हणजे निखिलनं मात्र एक्झॅक्ट एक प्लॅन केलाय की जरूर जर एक्स्ट्रा धावा जरी इथे खर्च झाल्या तरी चालेल, परंतु बॅटरच्या रडारमध्ये बॅटरच्या झोनमध्ये मात्र चेंडू आपण द्यायचं नाही, कारण त्याला राहुलची ताकद काय आहे त्याचा पूर्णपणे त्याला अंदाज आहे आणि तो अंदाज त्याने बांधला असंच म्हणावं लागेल. पुन्हा 30 लाईन. कुंजी होएगा चलेगा लेकिन झुकेगा नाही साला. दुसरा स्क्वेअर बॉल आणि सिंगल नंतर 50 धाबा फलकावरती धनेश 11 कुक्षी संघाच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळत आहेत. स्थिती चांगली आहे असंच म्हणावं लागेल, कारण अजूनही पाहिलं तर कैलास पाटीलचे येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर धनेश 11 कुक्षी संघाची लॉंग आहे. ओ पुन्हा फुल टॉस, लाऊड अपील, फिंगर अप आणि बॅटर लेग बिफोरच्या रूपानं बाद होतोय. राहुल तिसरा धक्का लागत असताना टीम धनेश 11 कुक्षी संघाला. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक, परंतु या ठिकाणी पहा जेव्हा जेव्हा फुलटो चेंडू मिळाले तेव्हा राहुल साहस पडताना पाहायला मिळाला. हे पहा ऍक्शन रिप्ले. वाव, योग्य निर्णय. पंच रमेश मात्रे सरांचा पाहायला मिळतो. अगदी मिडल. ग्लोबल टेनिस 22 धावांचं योगदान देऊन मात्र या ठिकाणी राहुल माघारी परतला, परंतु असं वाटलं होतं की मात्र कदाचित अजूनही मात्र तो मोठे इनिंग इथे खेळू शकला असता, परंतु भरपूर चेंडू त्याने मिस केले. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाल्या फुलटॉस वरती त्या संधी त्याने गमावला आणि त्याच्यामुळे आता मात्र केपी अर्थात कैलास पाटील ऑन फील्ड वरती पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय, परंतु कुठेतरी सर्व खेळाडूंना आता मात्र प्रेक्षकांना पावसाची प्रतीक्षा असावी, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस असणं की मग त्या स्पर्धेला खूप मजा येत असते. बॅटर कैलास पाटील 3 धक्के आतापर्यंत 50ला 3 आणि आता निखिलच्या सोबतीला कैलास पाटील. शेवटचा बॉल निखिल जाधवनं कमबॅक करून दिला आहे विरेंजपूर एवढी संघाला असंच म्हणावं लागेल, कारण 2 मोठे धक्के त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिले राहुल आणि भाऊच्या रूपानं. हो पुन्हा मात्र लाईन चेक करावी लागेल आणि पंचांना देखील इथे बिझी ठेवला निखिलनं, कारण त्याच्या स्पेलमधून निघणारा हा तिसरा व्हाईट बॉल. 51 धावा 51.
आय थिंक या षटकातील हा 5वा स्क्वेअर बॉल आहे. ओहो, कमी गतीने टाकलाय परंतु पिक चांगल्या प्रमाणे केला, गॅप शोधलाय आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे कॅप्टन कैलास पाटीलच्या बॅटमधून निघालाय. पहिल्या चेंडूवरती हा क्लासिकल चौकार आणि 5 षटकांचा देखील या ठिकाणी खेळ संपन्न. हा ऑफस्टमचा बाहेर चेंडूच्या हाताने आणि ऑफस्टमच्या बाहेरून मात्र या ठिकाणी खेचून मारलाय आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील 55 धाव फलक्यावरती. जबरदस्त सुरुवात केपीची आपण पाहतो. या डावातील अजूनही 7 चेंडूचा किल येणे शिल्लक आणि जर या 7 चेंडूमध्ये किमान 15-20 जरी धाबा जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळू शकला आणि तोच इंटेंट असेल निखिल आणि कैलासचा की इथून आपल्याला मात्र मोठे फटके खेळायचे आहेत आणि दोघांकडे ती क्षमता आहे. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट. हो, ये अपने मोहल्ले में गेंद डाली और गेंद भी चली गई पीछे. एक धाव पूर्ण, दुहेरीचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट आणि त्या पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे यानंतर असेल फिरिट म्हणजे इथे 3 धाबा अतिरिक्त पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो धनेश 11 कुकसे. निखिलच्या अगेन्स्ट आय थिंक एक चौकार दूर आले परंतु एक्स्ट्रा धाबा निखिल जास्त खर्च केला. 2 विकेट जरूर त्याला मात्र इथे मिळाले परंतु त्याचा तो पुरेपूर लाभ घेऊ शकला नाहीये. तब्बल 13 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केला. फ्रीट बॉल परंतु टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक नव्हे तर यष्टीरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या चेंडूच्या खाली पोहोचलाय. झेल देखील ड्रॉप झालाय परंतु तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल आणि अशा रीतीने 5 षटकांचा देखील खेळ संपन्न पाहायला मिळतो आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धाबा पाहायला मिळत आहेत आणि निखिलचा पण जर स्पेल पाहिला तर 2 विकेट जरूर त्याने प्राप्त केले परंतु 14 धाबा देखील त्याने खर्च केल्या. शेवटचे 6 बॉल आज आय थिंक काही कारणास्तव धनेश 11 कुकशे संघाचे आयकॉन खेळाडू अक्षय कोहलीची अनुपस्थिती आहे परंतु आतापर्यंत खेळ चांगला राहिला आहे असं त्यांचं म्हणावं लागेल. चला नाणेफेकीसाठी यायचं एनके स्पोर्ट खांडवल आणि रोशन स्पोर्ट मुटवल. डापातील शेवटचं षटक आणि गोलंदाज कैलास रावतेला आपण पाहतोय फ्रॉम भावाले. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर वाईटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी ऍड केली जाणार आणि या सिंगलनं 60 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आता मात्र पावसाळ्याला हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे आणि मग या मैदानावरती स्पर्धा कोणती असू द्या प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगल्या प्रमाणे मिळत असतो. युट्यूबवर देखील ऑनलाईनच्या वतीनं अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा लाभ घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. मात्र या ठिकाणी जबरदस्त लेंथ परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाला सुगंध देऊन या ठिकाणी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि वाईट नंतर हा पहिला डॉट बॉल रावतेच्या स्पेलमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे 60 धावा फलकावरती. 5 चेंडू अजून शिल्लक. या 5 चेंडूमध्ये आता किती धावा जोडण्याचा प्रयत्न करेल बॅटर कैलास पाटील. हो 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 खराब लेंथ आणि चेंडू वेगाने चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पंचांचा वाईटचा इशारा. +4 5 रन्स बोनसच्या रूपाने पाहायला मिळत आहेत आणि आपण नेहमीच पाहतो की स्लॉग षटकामध्ये धाबा कचेरीत येतात हे महत्वाचं नाही. धाबा येणे गरजेचे असतं तरी त्या धाबा बोनसच्या रूपाने आपण म्हणू शकतो. 5 धाबा इथे मात्र खर्च केल्या रावतेनं म्हणजे आतापर्यंत एक लिगल बॉल त्यांनी हाताळलाय आणि त्या एका लिगल चेंडूमध्ये तब्बल 6 धाबा त्यांनी खर्च केल्या. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 65. ओव्हरपीट बॉल प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू सरळ जात असताना स्क्रीनच्या डोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर षटकार. होल्ड इज गोल्ड असंच म्हणावं लागेल. कीप इज ऑन फायर. पहा काय स्ट्रोक केलाय. प्रॉपर सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह आणि जसा चेंडू बॅट मधून निघाला लिलिया त्याच्यावरती 6 धावा कोरल्या होत्या. संघाचा संघनायक आज चमकदारी कामगिरी करतो. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र अगदी वेगाने पुढे जात असताना 71 धावा फलकावरती. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता
परंतु चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगालत गवताला घासत पुसत स्क्वेअर लेग कडे आणि दुहेरीचा प्रयत्न तिकडे मात्र पाहायला मिळतो आणि 2 धाबा कंप्लीट होताना आणि तिहेरीचा प्रयत्न देखील केलाय आणि पाहता पाहता 3 धाबा म्हणजे दिवसा ढवल्या देखील यार्गे धाबा चोरल्या जातात असंच म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग. टीपीचा विचार आपण केला तर 16 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि निखिलनं आतापर्यंत एक चेंडू मात्र फेस केलाय. एका चेंडूवरती त्याने एक धाव जोडली होती परंतु सपोर्टिंग रोल चांगल्या प्रमाणात त्याने केला असंच म्हणावं लागेल. 74 धाबा. एनके स्पोर्ट खानोबल विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे. बॉल अँड सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. हा यंग टॅलेंट आहे आमने पाडेकरांचा असंच म्हणावं लागेल. निखिल आणि काय तो फटका त्याने खेळलाय. रावते आता मात्र स्लॉग षटकामध्ये भरपूर मागणा ठरलाय. पिकअप जबरदस्त शॉट सिलेक्शन ऍक्शन रिप्ले पहा. असं वाटतं की वारंवार जीटीसी युट्यूब या वाहिनीवरती पाहत राहावं. एवढा देखना स्ट्रोक निखिलने केला आणि धावसंख्या डेंजर झोन मध्ये जात असताना 80 धाबा फलक्यावरती. पुन्हा मात्र इथे हा दुसरा बाउन्सर बाला बनतो आणि त्याच्यामुळे पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि पुढचा बॉल असेल फिरिट. 81 धाबा. एनके स्पोर्ट खांडवल संघाचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. हो सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडू होते. आय थिंक झपाट्याने पोहोचला आणि त्याच्यामुळे फक्त एकच धावगडीची संधी मिळाली निखिलला. परंतु चांगली स्थिती 82 रन्स ऑन द बोर्ड आणि अजूनही मात्र षटकातील एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. पेस करेल कॅप्टन कैलास पाटील. हो पुन्हा मात्र अडकडी या बॅटरच्या आवाकाच्या बाहेर बाउन्सर आणि त्याच्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हा चेंडू पुन्हा मात्र कैलास रावतीला टाकावा लागेल. आणि जसे अवंतर धावा येत आहेत मयूर दलवीचे दोन्ही हात कमरेवरती पाहायला मिळत आहेत कारण जेवढ्या धावा मात्र पहिल्या इनिंग मध्ये होतील त्यापेक्षा एक धाव तुम्हाला अधिक जोडावी लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये. शेवटचा बॉल बागफुटला गेला. पंच केलाय. चेंडू अभे छत्रक्षक डाऊन द बॉल. हो झेल काय पकडला परंतु फिरिड चेंडू होता त्याच्यामुळे बॅटर तिथे बचावला. परंतु या झेलसाठी टाळ्या असू द्या. वॉट कॅच. बॅटर सेफ आहे परंतु फिल्डिंगचा दर्जा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या डाबाचा खेळ मात्र इथे संपूर्ण पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धनेश 11 कुचे संघाने विकेट्स गमावले. 3 धाबा जोडल्या या ठिकाणी. 84 आणि 85 धाबांचं फार मोठं आव्हान असेल वीरेन स्पोर्ट एवढी संघासमोर. आय थिंक 85 रन्स 86 धाबांचं टार्गेट असेल. त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने इथे केला जाणार तत्पुरते आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जी आहे ती आपण इथे संपन्न करूया. एका बाजूला छत्रपती शेठ भांबरे यांचा संघ अर्थात रोशन स्पोर्ट मुठवल आणि दुसऱ्या बाजूला विवेक शेठ पाटील आणि सुजित पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल एनके स्पोर्ट खानवल. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. हे दृश्य पहा. शेवटच्या बॉलवरती बागपुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि बागपुट पॉइंटला. वॉट ड्राईव्ह मिस्टर सॅम. हो यवईचा हा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. फ्रीट वरती त्याने तो झेल पकडला परंतु फिल्डिंगचा दर्जा पहा. वाव. चला वन साइड हिरो. चला रोशनस्पोर्ट मुठवल संघ आपण देखील यायचं आहे. खंडवलचे कॅप्टन आलेले आहेत. मुठवल आपण देखील कॅप्टनला लगेचच पाठवायचं आहे. चला दैवत. चला कुठल्या प्रकारचा आता आपण वेल घेऊ नका. 2 ब्रदर्स रोशनस्पोर्ट मुठवल संघामध्ये पाहायला मिळतील मिस्टर दैवत वेलेकर अँड हर्षल वेलेकर.
तुम्हाला मी विनंती करतो ग्रामपंचायत दानकरचे माजी उपसरपंच मनोजजी पाटील साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची देखील नाणेफेकी संपन्न करा. एक आकर्षक नाणं तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला आमने लोणार प्रीमियर लीगचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टारचा लोगो तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला NK स्पोर्ट खांडवल आणि त्यांच्या विपक्षक संघ तुम्हाला पाहायला मिळतोय रोशन स्पोर्ट मुठवल. निलेशजी कोले आणि मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. आदित्य वाकडे जो आयकॉन म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल खांडवल संघामध्ये आणि दुसऱ्या बाजूला रोशन स्पोर्ट मुठवल मध्ये तुम्हाला दैवत वेलेकर पाहायला मिळेल. टॉस जिंकला या ठिकाणी NK स्पोर्ट खांडवल संघाला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. म्हणजे आज पहिल्या डावामध्ये देखील आपण विचार केला तर नाणेफेकी जिंकली होती धनेश कुकसे संघानं, त्याने देखील बॅटिंग स्वीकारली आणि दुसऱ्या टॉसचा आपण विचार केला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर NK स्पोर्ट खांडवल संघाने देखील बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. परंतु या दुसऱ्या इनिंगमध्ये येवईकरांची बॅटिंग कशी असेल, 86 धावांचा पाठलाग इकडे केला जाणार की धनेश कुकसे संघाचे गोलंदाज त्यांना 86 धावांच्या आतमध्ये रोखणार हे ऐकण्यासाठी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. हॅलो चेक. थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 7 स्टार प्रेझेंट रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला आपण आज सुरुवात केलेली आहे आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आज आषाढी एकादशी आणि खरं तर आषाढी एकादशीच्या सर्व क्रीडा रसिकांना आणि तमाम वारकऱ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. रामकृष्ण हरी या नामस्मरणाने प्रत्येक दिवस हा मंगलमय हो या आजच्या दिवशी तुम्हा सर्वांना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस मागच्या 3 पर्वांपासून आपण याच क्रीडांगणावरती बघत आलेलो आहोत. ही 7 स्टारची देण आहे आणि या 7 स्टारच्या या ग्रुपच्या माध्यमातून अनेकदा या विभागातील खेळाडूंना या विभागातील संघांना एक नवं व्यासपीठ एक नवं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न असतो. त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू आणि रनचेस इज ऑन नाव 86 टार्गेट इज 86. 86 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान परंतु 2 भले मोठे खेळाडू वीरेन स्पोर्ट एवईच्या वतीनं आता ऍज अ ओपनर तुम्हाला बघायला मिळतील. मनोज घाटाल मॅन इन फॉर्म वन ऑफ द सेन्सेशनल अँड एक्सपिरियन्स कंपनी फ्रॉम वालशीन. नितीन चौधरी इज ऑन नॉट सेकंड. मिस्टर रमेश मात्रे सर, निरंजन सावंत सर आय थिंक बॉल तयार. व्हेरी फर्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मनोज घाटालचा. गोलंदाज आविष्कारनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. लेफ्ट आर्म पियुषनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे लेफ्ट आर्मर आणि पहिलाच बॉल थोडीशी मुवमेंट स्विंग आपल्याला थोडंसं बघायला मिळाला. डॉट बॉलला स्टार्ट. ओ यावेळेला मात्र चांगला पंच बॅकफुटला गेले. ही मनोज घाटालची ताकद आहे, पॉवर आहे आणि पहिला षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. मॅक्सिमम ग्रेट एक्झिक्युशन विथ द टर्न. थोडासा बाहेर निघतोय हे बघितलं आणि त्याच्यानंतर बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्याच्यावर कडक पंच. षटकारानं आगाज केल्या डावाला. या फटक्यांची नितांत गरज असणार आहे. हे फटके खेळावे लागणार आहेत जर तुम्हाला 86 धावांचं लक्ष्य पार करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती नानकरच्या बाउंड्रीज डायमेन्शनचा विचार केला तर रायटी बॅटर्ससाठी कव्हर एक्स्ट्रा कव्हर थोडीशी जवळ पाहायला मिळते आणि त्याच सीमारेषेला आता टार्गेट केलं मनोज घाटालनं. रबर बॉलचं क्रिकेट आणि टेनिस बॉलचं क्रिकेट फारसा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. या चेंडूवरती जर तुमच्याकडे टायमिंग असेल पोटेन्शियल तर तुम्ही कोणतीही सीमारेषा क्लिअर करू शकता. जसं की थोडीशी सिमिलरिटी आपण लेदर बॉल क्रिकेटशी आपण ह्या चेंडूचा जर विचार केला तुलनात्मक विचार केला टेनिस बॉलच्या चेंडूशी तर मग जे लेदरचे क्रिकेटर आहेत त्यांच्यासाठी हा खेळ फारसा लाभदायक ठरतो. शॉर्ट ऑफ लेंथ आता बॉल हवेत आहे. फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंगॉनने कॉल दिला. आय विल टेक दिस
आणि पकडलाय झेल राहुलनं. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम. वीरेन स्पोर्टे वही घाटल बॅक टू द डगआउट. बॅटिंग केली राहुल. ये पलटवार पीयूष के माध्यम से. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कटर्स त्याचे इफेक्टिव्ह राहिलेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आणि आता रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील. क्रिकेट आता फारसं पुढे चाललंय. पूर्वी अंडरआर्म क्रिकेट जास्त प्रमाणात व्हायचं, त्याच्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट आलं आणि आता पावसाळ्यामध्ये देखील फार मोठमोठ्या स्पर्धा आल्या. परंतु आपल्या परिसरामध्ये ही पहिली स्पर्धा आहे. आमने लोणाळ परिसरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक साऱ्या स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. काही स्पर्धा अनाऊन्स देखील झाल्या, परंतु काही कारणास्तव त्या रद्दही झाल्या. मात्र ही स्पर्धा मागच्या 4 वर्षांपासून 7 स्टारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. हे सातत्य टिकून ठेवलेलं आहे 7 स्टार ग्रुपनं. आज 4 बलाढ्य संघ, तुम्हाला उद्या 4 फ्रँचायझी बघायला मिळतील. ओ यावेळेला पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलाय. फिल्डर बॉलवर पोहोचले, परंतु झेल घेणं कठीण होता. मयूर आला नवीन फलंदाज आणि आता ओव्हरथ्रो झालाय. काही एक्स्ट्रा रन्स मिळतील, काही एक्स्ट्रा रन्स मिळतील ज्या गरजेच्या आहेत. जिथे एकदा होती त्या ठिकाणी आता 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या धावा गरजेच्या असणार आहेत, कारण 86 धावांचं लक्ष्य 6 षटकांमध्ये पार करायचं म्हटलं आणि विकेट आल्यानंतर कुठेतरी दबाव वाढवायचा होता. त्या परिस्थितीमध्ये फलंदाजांवरचा दबाव कमी करणाऱ्या या 3 धावा मयूर दलवीनं आता पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या या 3 आता पुढे जाताना 9 आकड्यावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतो. पहिल्या सत्रामध्ये या विभागाचा बुलंद आवाज, योगी पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. ओ शॉट ऑफ लाईन, सुपर लाईन, परफ्यूम डिलिव्हरी. नितीन चौधरीच्या नाकात जवळून सुगंध नक्कीच देऊन गेला चेंडू. डॉट बॉल. पावसाची प्रतीक्षा. एकदा का पाऊस झाला, सरफेस थोडीशी ओली झाली तर मग काय फलंदाजांची परीक्षा असते आणि गोलंदाजांना तेवढाच एक फायदा मिळत असतो, म्हणून ही मजा आहे. पण जर का सरफेस एकदम कोरडा असला, विकेट एकदम कोरडे असली ना, मग गोलंदाजांसाठी कर्दनकाळ फलंदाज ठरत असतात. हे पहिल्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं. पियुष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट हुक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु रिझल्ट मिळालाय, कारण बॉल निघून जातोय लॉंग लेगच्या पलीकडे. नितीनच्या बॅटमधून पहिला सिक्सर. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल इफेक्टिव्ह ठरले, परंतु येथे देखील मी म्हणेल गोलंदाजानं जवळजवळ विजय मिळवला होता, परंतु बॅटची टॉप एज घेऊन बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला आणि अखेर या षटकाचा अंत गोड करण्याचा प्रयत्न केलाय तो नितीन चौधरीनं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 15 फॉर द लॉस ऑफ ऑन विकेट. टीम वीरेन स्पोर्ट एवई. यानंतर खांडवलचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. वेलकम बालारामजी मेहर, 7 स्टार मेंबर. वेलकम रामकृष्ण काकडे, 7 स्टार मेंबर. आरडी आमच्या सोबत आहेत सध्या व्यासपीठावर. आणि या पुढच्या मॅच मध्ये लखन पाटील यांनाही तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात एनके स्पोर्ट खांडवलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये ज्या रन्स हव्या होत्या ना, त्या रन्स मिळालेल्या आहेत. 15 धावा आल्यात आणि तिथे एक विकेट देखील प्राप्त केली. म्हणजे मनोज घाटाची विकेट मिळवली, ती फार मोठी विकेट होती. मात्र पियुष थोडासा एक्सपेन्सिव्ह देखील राहिला आणि आता नवीन षटकाला प्रारंभ करेल. भावेश शेलार बॅटिंग मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार मारून त्यानं आगाज केला आपल्या डावाला. आणि आता असं वाटते की थोडस वातावरण निर्माण झालंय, ढग दाटून आलेत आणि आता पाऊस बरसू शकतो. आणि पाऊस जर का बरसला तर मग फलंदाजांसाठी हे लक्ष्य पार करणं हे फार फार मोठं आव्हानात्मक ठरणार आहे. भावेश मयूर समोर, फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून फार दुरून खेळले. बॉल डायव्हर्ट झालाय आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या बॅटमधून हा चौकार. पियुष त्या ठिकाणी थर्डमॅनला फिल्डिंग करत होता, परंतु बॉल चा अंदाज घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला बॅकवर्ड ऑफ द पॉइंट किंवा बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर चेंडू जातो ना, त्यावेळेला मोस्ट ऑफ द वेळेला डायव्हर्ट होत असतो. जसं की एखादा ऑफ स्पिनर चेंडू टाकतो, त्याचा चेंडू विकेटवर पडल्यानंतर आतमध्ये येतो, त्याच पद्धतीने हा बॉल वळण घेताना आपल्याला बघायला मिळाला आउटफील्ड मधून. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. घरचं मैदान आहे, परंतु आता भावेशने केलाय पलटवार. अगदी खोलात टाकलेला बॉल, बॅटची लिडिंग एज,
विकेट किपरनं कोणत्या प्रकारे चूक केलेली नाहीये आणि मयूर दळवी आणखी एक मोठा धक्का लागतोय विरेन स्पोर्ट एवही संघाला. आणि आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे, कारण पाऊस बरसायला लागलाय आणि आता गोलंदाजांचे डोळे मोठे झालेत, कारण त्यांना तीच तर गरज होती. कारण जसं की सरफेस एकदा का ओली झाली मग ते इथे धारदार गोलंदाजी करतील आणि फलंदाजांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय, जय शेलार फ्रॉम पीसी. ओ टू ब्रदर्स, आता दोन बंधू एकमेकांच्या समोर आहे. हे फ्रँचायझीचं क्रिकेट आहे. ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना एकत्रित खेळणारे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतात आणि त्यातलाच आता एक मोठं तगडं आव्हान असणार आहे ते जय शेलारच्या समोर भावेश शेलार. ही दोन भावांची जोडी आहे, परंतु आता एकमेकांच्या विरोधात. आज ग्रामीणचं क्रिकेट नाहीये, आज संघ मालकासाठी खेळायचं आहे. ओ चांगल्या लेंथवर टप्पा आणि अगदी आपण पाहतोय की तिथून बॉल टेक ऑफ घेताना दिसतोय. ही चर्चा आपण करत होतो की पाऊस झाला तर गोलंदाज हे भारी पडत असतात फलंदाजांवरती आणि आता भावेशनं तो केलाय कमबॅक चौकारानंतर. ओ नितीन आहे स्कोर ऑफ द विकेट, खाली क्षेत्र आहे. हा सेन्सेशनल क्रिकेटर आहे, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा दुसरा सिक्सर, बिग हिट. मोठी खेळी, एका खेळाडूला एक मोठा डाव साकारावा लागणार आहे आणि एका खेळाडूला एक अँकर रोल प्ले करावा लागणार आहे. आणि आता असं वाटतं की नितीन मोठ्या डावाच्या तयारीत आहे, कारण आतापर्यंत दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. मनोज घाटालनं षटकारानं सुरुवात केली परंतु 7 लवकर सोडली. हो यावेळेला पुन्हा एकदा थोडस कमी गतीने टाकलेला बॉल व्हॅरी केलाय, चेंज ऑफ पेस. आणखी एक डॉट बॉल आलाय षटकारानंतर पुन्हा बॅक करत असताना भावेश आणि इथे 2 ओव्हरचा केस संपन्न. आफ्टर 2 ओव्हर एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते 26 फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट. तेराच्या गतीने धावा जोडल्यात. आता आणखी रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला, स्किंग रन रेटचा विचार केला तर थोड्याशा आणखी धावा वेगानं बनवाव्या लागतील हे टार्गेट चेस करण्यासाठी. कैलास पाटील एका बाजूनं टीमला लीड करतोय. धनेश 11 कुकचे संघ आज विदाऊट आयकॉन खेळाडू खेळतोय. मला वाटतं अक्षय कोळी या टीमचा आयकॉन खेळाडू, परंतु काही कारणास्तव ड्यू टू पर्सनल रिझन तो अवेलेबल नाहीये. परंतु त्याची अवेलेबिलिटी नक्कीच फार महत्वपूर्ण ठरली असते. मात्र आता तो नसताना देखील आतापर्यंत चांगला खेळ केलाय तो धनेश 11 कुकचे संघानं. 13च्या गतीने धावा जोडल्या. पियुषला पुन्हा एकदा बोलवलाय, कर्णधारानं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. त्याला माहिती आहे पियुष एक असा गोलंदाज आहे विकेटची भूक त्याला नेहमी असते. पहिलं षटक जवळजवळ पूर्ण षटक त्यानं ओव्हर द विकेटने टाकलं, परंतु आता राऊंड द विकेटने तयारी करतो. आय थिंक नो बॅक ऑन सेम ट्रॅक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन फोर्स करण्याचा प्रयत्न, केपी झेल त्याच्यासाठी सोपा आहे आणि तो त्यानं सोपाच घेतलाय. एक हात का कमाल, बडी विकेट. जय शेलार बॅक टू डग आउट. आणखी एक मोठा धक्का. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न, समोर खेळायचा होता आणि अगदी ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला. चर्चा आपण करत होतो हा पियुष पाटील ज्याला विकेटची भूक नेहमीच आहे. भले पहिल्या षटकामध्ये रन्स त्यानं खर्च केला, थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला, परंतु दुसरी विकेट आतापर्यंत त्यानं मिळून दिलेली आहे. आणि विकेट कोणाची आहे तर जय शेलारची.
पहिल्या षटकामध्ये मनोज घाटाल सारखा एक महान खेळाडू त्यानं बाद केला आणि आता जय शेलारला त्यानं आउट केलाय. 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाल्यात. रिकव्हरी तो चांगल्या पद्धतीने करतो हे आपण बऱ्याचदा पाहिलं. जशी की रिकव्हरी आपल्याला रोहित शर्माची बघायला मिळाली. मागच्या सिरीज मध्ये आपण बघितलं इंग्लंडच्या धर्तीवरती 2 सुरुवातीच्या मॅचेस मध्ये त्याचं स्ट्रगल, परंतु लॉर्ड्स होम ऑफ क्रिकेट आणि तिथे बनवलेला एक बिग 100 साठी स्पेशलिस्ट तो बॅटर वर्ल्ड मध्ये वर्ल्ड क्लास. आणि तशी रिकव्हरी तुम्हाला करता आली पाहिजे. कुठे रिटायरमेंटच्या चर्चा आणि कुठे वर्ल्ड कपचा प्रवास, परंतु स्लाइस केलाय. क्लासिकल फटका निखिलचा पॉइंटच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. सिक्सर. This is the class of Nikhil Jadhav. This is a brand of Carnival cricket. Outstanding stroke. Just slides करत असताना फुल टॉस बॉल पॉइंटच्या पलीकडे पाठवलाय. हा सन्नाटेदार हिट होता आणि त्याच्यावरती धावा मिळाल्या 6. यावेळेला आता पुढच्या लेंथवर अगदी फुलर लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करण्यात आला. इथे देखील वेगानं बॅट जरूर चालवली, परंतु अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मिळाली फक्त सिंगल. सिंगलला स्ट्राईक रोटेट करतोय निखिल आणि या एका धावेने टीमची टोटली पुढे जात असताना तेही 30 आकड्यावरती. अजूनही 53 धावांची गरज आहे. हे षटक 3रं सुरू आहे. फाईट आतापर्यंत आपण विचार केला तर दोन्ही बाजूनं सारखीच आहे. कारण ज्या वेळेला मोठ्या फॉर्मॅटचं क्रिकेट असं आपण आता हे मोठंच फॉर्मॅट म्हणू शकतो, कारण मोस्ट ऑफ द वेळेला आपण या विभागामध्ये 3 ओव्हर 4 ओव्हरच्या मॅचेस पाहतो. परंतु ज्या वेळेला 5 ओव्हर 6 ओव्हरचा गेम असतो ना, एखादं षटक तुम्हाला पुरेसं असतं मॅच मध्ये येण्यासाठी. इम्प्रोवाइज. दिस इज नॉट एबीडी. एबीडी नाहीये, नितीन चौधरी आहे. वालचिन का एबीडी. सिक्सर आलाय स्कूप करत असताना. शॉट ऑफ द मॉर्निंग, शॉट ऑफ द मॉर्निंग, शॉट ऑफ द टुर्नामेंट सो फार. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले. पडला, धडपडला, कोसळला, परंतु एबी डिव्हिलियर्सची आठवण करून दिली आहे या फटक्यानं आणि चटका दिलाय पियुषला. 3rd सिक्सर फ्रॉम नितीन चौधरी. सेन्सेशनल बॅटर. हा खेळाडू आहे. या खेळाडूकडे ती क्षमता आहे, कुठूनही मॅचला कलाटणी देऊ शकतो. पुन्हा मागे. आज विकेटच्या मागे रस बनवणार. आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 विनर. सिक्सर. बॅक टू बॅक 3 सिक्सर्स. व्हॉट अ बॅटिंग. पियुष पाटील सारख्या गोलंदाजाचा आता इथे चांगला समाचार घेत असताना लागोपाठचा 3रा षटकार या नितीनच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालाय. अनेक संकटांना सामोरे जाणारा खेळाडू आहे. वादळांची त्यांना भीती नाही, संकटाची त्यांना भीती नाही. अनेकदा वालशिन गावाच्या क्रिकेटसाठी एक पाऊल पुढे टाकणारा खेळाडू आज त्याच्या फ्रँचायझीसाठी इथे लढतोय. 1 मॅन आर्मी. हनुमानजी तरे यांच्या नजरा या खेळाडूवरती का होत्या ते पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं. आणि काय ALPL मध्ये त्याची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि तो काय खेळला होता. आता राऊंड विकेटने आला. पियुषनं आता इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेरून हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल आणि याचबरोबर पियुषनं 2 षटकांचा स्पेल जरूर इथे पूर्ण केला, परंतु भरपूर महागडा ठरला. तब्बल 34 धावा 2 ओव्हर मध्ये खर्च केल्या. 2 सफलता त्याला मिळाल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 45. येणाऱ्या 18 बॉल सामना जिंकण्याकरिता 41 धावांची गरज. आफ्टर 3 ओव्हर ड्रिंक्स इंटरव्हल आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तीन षटकांचा खेळ संपला. 45 झाल्यात आणि आता ऋतिक गोडे आलाय. 4थं षटक मार्गस. 41 ची गरज आहे. पहिलाच बॉल ऋतिक गोडेचं स्वागत केलंय.
जणू काय टेनिसचा रॅकेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये निखिल आलाय, उपट टाकली, बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे, सिक्सर. लेंथ वरून टेक ऑफ जरूर चेंडून घेतला, परंतु निखिल तयार होता. पावसाच्या सरी थोड्याशा बरसल्या, परंतु त्या पुरेशा नव्हत्या का गोलंदाजांसाठी, कारण लगेच सरफेस कोरडी झाली आहे. कारण आज सकाळपासून थोडासा लपंडाव सुरू आहे, ऊन सावलीचा खेळ सुरू आहे आणि त्याच्यामुळे गोलंदाजांना आता आणि इथे बॅटची कडाव मोठी होती, परंतु झेल ड्रॉप झालाय. सुजितनं प्रयत्न चांगला केला, परंतु झेल तिथे पकडता आलेला नाहीये. तसंही सुजित एक चांगला विकेट किपर आहे. संजय स्पोर्ट्स सावध टीम कडून अनेक वर्ष ऍज अ विकेट किपर म्हणून त्याच्याकडे आपण बघत आलेलो, परंतु यावेळेला त्याच्याकडनं झालेली चूक आणि जीवनदान कोणाला मिळालंय? निखिलला, ज्या निखिलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 सिक्सर आलेत आणि एक चांगली भागीदारी होते. मनोज लवकर बाद झाला, त्याच्यानंतर आपण बघतोय की जय शेलार देखील लवकर बाद झाला, परंतु एका पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. विशेषतः नितीन हा डाव पूर्णपणे आपल्या हातात घेतलाय. यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल ऑल अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर लेग कडे येतोय जोगेंद्र इज हिअर. पुन्हा त्याच्याकडनं चूक झाली आहे. आउटफील्ड मध्ये फार कठीण असतं ज्या वेळेला पाऊस होऊन जातो, पाण्याची डबकी साठलेली असतात. पावसाळी क्रिकेटची ही मजा असते, ग्रीप करणं मैदानावरती तेवढं सोपं काम नसतं. आणि आता पुन्हा एकदा कडक ऊन आलाय मैदानावर, ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. वीरेन स्पोर्ट्सचे ओनर नक्कीच खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा खेळ सुरू झालेला आहे. यावेळेला थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल, 2 धावा आणि तदनंतर डॉट बॉल आलाय. वीरेन दयानंद चोरगे युवा नेते, त्यांच्याकडनं देखील या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. धन्यवाद वीरेनजी चोरगे साहेब. ऋतिक गोडे, variations and he gets the big wicket. नितीन चौधरीला आउट करण्यासाठी आणलं होतं आणि ऋतिक गोडेनं ते काम केलंय. या मॅच मधील महत्वाची विकेट, गोल्डन विकेट त्यानं प्राप्त केली आहे. बॅक इन द गेम नाव धनेश 11 कुकसे. 26 धावांचे एक तुफानी खेळ साकारली, 4 षटकार मारले, परंतु आता धनेश 11 कुकसे संघ पुन्हा एकदा पलटवार करत असताना या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला, कारण नितीन चौधरीची विकेट ऋतिक गोडेनं प्राप्त केली आहे. चर्चा आपण करत होतो की गोलंदाजी ऑप्शन्स भरपूर आहेत. ओमकारकडे जावं, ऋतिक गोडेकडे जावं, करण पाटीलकडे जावं, परंतु कॅप्टननं निर्णय घेतला की ऋतिक गोडेच्या हातामध्ये चेंडू द्यावा आणि त्याच्यानंतर ऋतिक गोडेनं ते काम केलंय ज्या कामासाठी त्याला आणलं होतं. विनोद खुलाद आलाय, नवीन फलंदाज ऋतिक गोडे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, अगदी यॉर्क लेंथ बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला बॅटची इन रेज आणि बॉल येतो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉल उचलणार, फेकणार, तोपर्यंत संधी होती ती सिंगल पूर्ण करण्याची आणि ते षटकारानं सुरुवात केली ऋतिक गोडेच्या षटकाला, परंतु जी विकेट त्याला मिळवायची होती ती विकेट त्याला मिळवून दिली आणि अखेर 4 ओव्हरचा केस संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा या स्कोर कार्डवरती. नेट टू नेट फाईट अजूनही आता इथून आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 12 balls are remaining and 30 more run to win. आने वाली 12 गेंदें 30 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. 56 55 धावा झाल्या आहेत. 31 धावांची गरज आहे. थोडंसं करेक्शन होतं. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. मला वाटतं की प्रत्येक टीम मध्ये 12-12 खेळाडू दिलेले आहेत ना, परंतु अक्षय कोहली प्रेझेंट नाहीये.
म्हणून 11च आहेत. ओके केपी राहुल नाव सांगा बाबा आम्हाला. धनेश इलेव्हन कुक्स एक मोठं नाव भिवंडीच्या क्रिकेटमधील. भिवंडी पुरता मर्यादित नसून अनेक ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस देखील धनेश इलेव्हन कुक्सेच्या नावानं अनेक मोठमोठे संघ मोठमोठे खेळाडू आपण खेळताना पाहिले. पांडुरंग धर्मा पाटील कुक्सेचे उद्योजक आणि त्यांच्या वतीनं खरेदी करण्यात आलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ओपनिंग मॅच खेळताना दिसतोय. 12 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. पेनल्टी षटक आणि पहिला बॉल अगदी स्लॉट मध्ये पाठवल्या बाजूच्या प्लॉट मध्ये मिड विकेट सीमारेषा ओलांडत असताना खुलातनं मन खोलून फटका खेळलाय. सिक्सर. जंगी सामना सुरू आहे. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येतात. जिथे षटकारांची गरज आहे तिथे षटकारी येत आहेत आणि आता समीकरण बदललंय. 11-25. ओ पुन्हा शॉट ऑफ लेन हुक केलाय आणि सीमारेषेच्या बाहेरचं तिकीट चेंडूसाठी बुक केलाय. आणखी एक सिक्सर. अफलातून फलंदाजी अंडर प्रेशर विनोद कुलाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ सेन्सेशनल बॅटिंग हिअर. सनसनाटी आता मैदानाच्या आतमध्ये आणली आहे. आता अक्षय कोहलीची कुठेतरी कमतरता भासली आहे. 10 बॉल 19 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट. डीप होणारा बॉल लवफुल टॉस वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या वेळेला कमबॅक जरूर केला गोलंदाजानं. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 68 धावा आता लागल्यात. 68 रन्स ऑन दी बोर्ड नाव. अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 18 ची गरज. इथे ऑप्शनच्या बाहेर पंच इथे इशारा कळवत आहेत की खूप जास्त बाहेर आहे आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या रन्स आहेत व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या रन्स आहेत या कुठेतरी आता दबाव गोलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती जरूर निर्माण करतील. अजूनही मॅच बॅलन्स आहे. मी म्हणेल की एखादी विकेट किंवा एका दुसरा डॉट बॉल पुन्हा एकदा धनेश इलेव्हन कुक्से संघाला कमबॅक करून देऊ शकतो परंतु समोर निखिल आहे त्याच्या मनात काय सुरू असेल. ओ मिस टायमिंग. ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल एक्सा कव्हर कडे जातोय आणि इथे काय घडलंय पहा. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय. ओव्हर थ्रो झालाय आणि आता खराब क्रिकेट धनेश इलेव्हन कुक्सेचं तुम्हाला बघायला मिळालंय. जे सुरुवातीपासून सुरू होतं क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका होत होत्या सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला तुम्हाला ह्या मिस्टेक्स करता येणार नाहीयेत. हाफ चान्सेस पूल मध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. जिथे विकेटची संधी होती तिथे मिळाल्या 3 धावा. ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो की आता एखादी विकेट मिळवली नवीन बॅटर येणार आणि त्याच्यासाठी सोपं नसणार अंडर प्रेशर फलंदाजी करणं. आता समीकरण पुन्हा बदललेलं आहे. 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेला आता चांगली लेंथ होती. विकेट टू विकेट येण्याचा प्रयत्न केला गोलंदाज प्रजेश फ्रॉम वालचिन आणि विनोद खुलाद ऑल्सो फ्रॉम वालचिन. 7 चेंडू आणि 14 ची गरज आहे. 7 बॉल 14. वा पहिलाच सामना चित्त थरारक रोमहर्षक तुम्हाला बघायला मिळतोय. हे क्रिकेट आहे आमने लोणार परिसराचं. हे क्रिकेट आहे या विभागाचं आणि पुन्हा एकदा या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सिद्ध केल्या प्रत्येकी खेळाडूचा संघर्ष. 7-14 लीडिंग एज विकेट ची संधी आहे आणि पकडलाय झेल. प्रजेशनं केलाय पलटवार. सामना आलाय शेवटच्या षटकात. 6 चेंडू आणि आता 14 ची गरज असेल परंतु हा मिळालेला ब्रेक थ्रू कुठेतरी धनेश इलेव्हन कुक्से संघाला मोमेंटम देताना दिसेल यातील मात्र शंका नाहीये. इसी का नाम क्रिकेट है. कभी तुम बारी तो कभी हम बारी. बारी बारी सबकी बारी. आणि आता वेळ आली आहे ती धनेश इलेव्हन कुक्सेची कारण 6 बॉल आणि 14 ची गरज आणि विकेट मिळाली आहे विनोद खुलाची ज्यानं मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करून दिलं होतं विरेन स्पोर्ट एवईला.
शेवटचे 6 बॉल आणि आता 14 धावा वाचवण्यासाठी जबाबदारी दिली आहे धनेश 11 कुकसे संघाच्या कर्णधारानं. धुमाल धुमाल विनीत आहे ना ओमकार दळवीच्या खांद्यांवरती हा मागचं वर्ष या खेळाडूनं गाजवलं. मेहेर 11 बापगाव संघाकरिता खेळत असताना मला वाटतं की 2 अर्धशतक देखील त्यानं झळकावली. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडरच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव आलं. परंतु आता फार मोठी परीक्षा त्याची असणार आहे, कारण हा फॉर्मॅट वेगळा आहे. रबर बॉलचं क्रिकेट आहे. अंतिम षटकामध्ये आलाय. अंतिम षटकाचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे कमी आहे. नेहमीच त्याला पहिल्या ते दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण खेळताना बघितलंय, ओव्हर टाकताना बघितली आहे. परंतु जबाबदारी कधीही कोणती येऊ शकतो, त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. 6-14. ओ पहिला बॉल ऑन द टॉस. निखिल ऑन फायर. बोल ना भिरकावून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या निखिलला जीवनदान दिलं होतं ना, त्याच वेळेला मी सांगितलं होतं की कदाचित ही कॅच नाही तर मॅच सोडली आहे, कारण त्या लेवलचा खेळाडू आहे, त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे. मी अगोदरच सांगितलं होतं की हळूहळू तो ब्रँड ऑफ खांडवल क्रिकेट बनत चाललाय. त्याचा क्लास पाहता. ओ हो ओव्हर पिच. अनदर सिक्सर. फक्त आणि फक्त आता 2 धावांची गरज. 86 रन चेस. पहिल्या मॅच मध्ये फलंदाजांचा बोलबाला. वीरेन स्पोर्ट एवई आमने लोणार परिसराचं क्रिकेट, नेहमीच लीग फॉर्मॅटचं क्रिकेट ज्या संघाकरिता आजपर्यंत लाभदायक राहिलाय. आणि आता नो लुक फटका, फक्त दिशा दाखवली आहे. स्कोरार लेवल. ओहो. आणि इथे मॅच फिनिश. 3 चेंडूंचंच काम होता, असंच निखिलला सांगितलं. आणि याचबरोबर पहिला सामना इथे जिंकलाय तो वीरेन स्पोर्ट एवईनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन वीरेन स्पोर्ट एवई अँड हार्ड लक टीम. धनेश 11 कुकसे. 86 धावांचं लक्ष्य येथे पार करण्यात आलं. फलंदाजांचा बोलबाला. निखिलचा खेळ, नितीन चौधरीचा खेळ, महत्वपूर्ण 2 सिक्सर विनोद कुलाच्या बॅटमधून. या सर्वांच्या फलंदाजीच्या माध्यमातून हा सामना इथे सहजगत्या जिंकला तो वीरेन स्पोर्ट एवई संघानं. अभिनंदन हनुमानजी तरे. धनेश 11 कुकसे संघाला आणखी एक संधी जरूर असेल, त्यांना आता त्याची तयारी करावी लागेल. परंतु अक्षय कोळी आता त्याची कमतरता नक्की जाणवली असेल. हरकत नाही, जो हजीर तो वजीर हे म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कोणत्या एका खेळाडूवरती तुम्ही अवलंबून राहू नका. तुमच्याकडे जी जबाबदारी येईल ती पार करा, तेव्हा तुम्ही